माझा आवाज आपण सर्वांना येतोय? महेश स्वामी, आवाज येतोय का? गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् एका अभंगाच्या माध्यमातून आजच्या या आशीर्वचनाला आरंभ करणार आहे. आता आवाज येतोय का व्यवस्थित? महेश स्वामी, संत श्रेष्ठ महादेव प्रभूंच्या अभंगाच्या माध्यमातून मी माझ्या वाणीला आरंभ करणार आहे. स्क्रीन व्यवस्थित दिसते का पहा. मंद माझी बुद्धी कैसे गावे गुना. मंद माझी बुद्धी कैसे गावे गुना. जिव्हाग्री आपण बैसा देवा. जिव्हाग्री आपण
बैसा देवा मुख्याच्या वाचाळ चालेल पांगुळ मुख्याच्या वाचाळ चालेल पांगुळ जरी जाश्वनीळ वश केला जरी जाश्वनीळ वश केला मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण महादेव म्हणे महादेव म्हणे महादेव म्हणे परीस तू देवा महादेव म्हणे परीस तू देवा लोहा आम्ही त्रास फार दिला लोहा आम्ही त्रास फार दिला मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण जिव्हाग्रियापन बैसा देवा 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 जिव्हाग्रियापन बैसा देवा जिव्हाग्रियापन बैसा देवा बैसा देवा मंद माझी बुद्धी कैसे गाऊ गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण महादेव म्हणे महादेव देव देव महादेव म्हणे महादेव म्हणे परीस तू देवा 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 महादेव म्हणे परीस तू देवा लोहा आम्ही त्रास फार दिला लोहा आम्ही त्रास फार दिला मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण
जीवाग्री आपण बैसा देवा देवा हे देवा देवा जिव्हाग्री आपण बैसा देवा जिव्हाग्री आपण बैसा देवा बैसा देवा मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण मंद माझी बुद्धी कैसे गावे गुण श्री गुरवे नमः श्री सद्गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिवप्रभूच्या चरणाला अनंत अनंत शिरसा वंदन करो। जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर लिंगैक्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या चरणाला मी अनंत अनंत वंदन करतो। श्रावण मास तपानुष्ठान आध्यात्मिक आशीर्वचन सेवा समिती पिंपरी चिंचवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माहेश्वर मूर्ती महेश स्वामी आणि त्याचबरोबर त्यांना सहयोग करणारे समस्त त्यांचे सहकारी विशेष रूपानं या ऑनलाईन सत्संगाची धुरा सांभाळणारे वेदमूर्ती चंद्रशेखर नंदीकोलमठ आपणा सर्वांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळजवळ पूर्ण श्रावण मास पर्यंत अनेक शिवाचार्यांचं जगद्गुरूंचं दर्शन आशीर्वचन आणि त्याचबरोबर इष्टलिंग महापूजेचा एक सुंदर असा योग या सध्याच्या परिस्थितीमध्ये फार सुंदर प्रकारे आपण याचं नियोजन केलं आणि अनेक शिवाचार्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं। श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा महिना आहे आणि म्हणून
श्रवणं कीर्तनं शंभो स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण ही पहिली भक्ती आहे. आतापर्यंत आपण भरपूर काही चिंतन ऐकलं. माणसाला सध्या चिंता आहे. ज्या माणसाला चिंता असते तो माणूस दुःखी असतो, आणि जो माणूस चिंतन करतो त्याला आनंदाची प्राप्ती होते. या वर्षी आम्हाला वाटत होतं की या वर्षीचा श्रावण मास कसा करायचा, कारण इथं गुरु आणि शिष्यांची प्रत्यक्ष भेट होणं कठीण आहे. पण एक माध्यम आपल्याला प्राप्त झालं ते म्हणजे मोबाईल. आणि या माध्यमातून मनाला प्रसन्न करण्यासाठी खऱ्या अर्थानं एक सुंदर असं आपल्याला हे माध्यम प्राप्त झालं. एक कन्नड वचनकार सांगतात, केस धुण्यासाठी आपल्याकडे शॅम्पू आहे, कपडे धुण्यासाठी आपल्याकडे साबण आहे, पण मन नावाचं जे इंद्रिय आहे, या मनाला जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल, या मनाला जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर काय करायला पाहिजे? मनाची प्रसन्नता वाढवायची असेल तर आपण काय करावं? सध्याच्या घडीला आपण सगळेजण घरामध्ये बसून बसून फार कंटाळलो आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला मनाला शुद्ध करायचं असेल, मनाला जर पक्व बनवायचं असेल, भगवद्गीता सांगते, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. आपलं मन स्वच्छ करायचं आहे, मनाला प्रसन्न बनवायचं आहे, तर काय करायला पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, भगवंताचं गुणगान ऐकलं पाहिजे. आणि श्रावण महिना हा सत्संग करण्यासाठीचा महिना आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठीचा हा महिना आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती कशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे आपलं मनही प्रसन्न होईल आणि जीवनात असणारी दुःख, जीवनामध्ये असलेले जे त्रिविध ताप आहेत, या तापातून आपल्याला मुक्तता प्राप्त होईल. केस धुण्यासाठी साबण आहे, कपडे धुण्यासाठी साबण आहे, पण मन धुण्यासाठी साधन काय? मन असं काढून काय धुता येतं का? नाही. त्या मनाला जर परिशुद्ध करायचं असेल, त्या मनाला जर शिवतत्वामध्ये एकरूप करायचं असेल, तर त्या मनाला सत्संगाचं श्रवण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तो सत्संग श्रवण करावा, याच्यासाठी हा श्रावण महिना अति महत्वाचा आहे. तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की तुम्ही आहे त्या स्थानावरून तुम्हाला सत्संगाचं श्रवण होत आहे. आपण नित्य वेगवेगळ्या आचार्यांचं आशीर्वचन श्रवण केलं. आता श्रवण केल्याबरोबर थोडंसं त्याचं चिंतन मनन हेही आवश्यक आहे. कारण माणसाची मूलतः प्रवृत्ती आहे
की चांगल्या गोष्टीचा स्वीकार, चांगल्या गोष्टीचा अंगीकार करायला फार वेळ लागतो. परत 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 आपल्याला ती गोष्ट सांगावी लागते. अनेक वेळेला सांगून सांगून ह्या मनाला आपल्याला सवय लावावी लागते. सातत्यानं मनाला सांगावं लागतं, कारण मन सारखं विचलित होणार आहे, चंचल आहे. आणि म्हणून ह्या चंचल असलेल्या मनाला, अशुद्ध असलेल्या मनाला जर शुद्ध करायचं असेल तर सद्गुरूंचा आशीष, सद्गुरूंचं आशीर्वचन आपण श्रवण केलं पाहिजे. आपल्याला माणसाचा जन्म प्राप्त झाला, मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो. पण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या मनुष्य जन्माचं सार्थक, या मनुष्य जन्माचं परम कर्तव्य शास्त्रानं आम्हाला सांगितलं. अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. आतापर्यंत आपण गुरु, लिंग, जंगम, दान, पूजा, जप, ध्यान आदी वेगवेगळे विषय आपण श्रवण केले. संतांनी प्रमाण दिलं, मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. 84 लाख जीव योनीमधून आपण जन्म घेत घेत या माणसाच्या जन्मापर्यंत आलो. माणसाच्या जन्माची विशेषता ही आहे, अन्य सर्व जीवांमध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन आदी सगळ्याचं ज्ञान त्यांना आहे, पण त्यांना धर्म कळत नाही. आणि मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की माणसाला धर्म कळतो. जर आपण धर्म समजून नाही घेतला तर आपण आपलं मनुष्यत्व सिद्ध करणार नाही, मनुष्यत्व आपलं सार्थकी लागणार नाही. काही लोकांना वाटतं की परमार्थ काय सहज जाता जाता होऊ शकतो, पण परमार्थ एवढा सोपा नाही. जितका प्रपंच सोपा आहे तितका परमार्थ सोपा नाही. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. दगडाहुनी जीव करावा कठीण, अंतरीचा शीन सांडोनिया. तिथं अनुताप असावा लागतो. परमार्थ करायला अवकाश द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. जो व्यक्ती परमार्थाला वेळ देतो त्याला परमार्थाचं वेड लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजच्या आशीर्वचनाच्या माध्यमातून चालता बोलता परमार्थ आपल्याला करता यावा, याच्यासाठी काही छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन सुधारण्यासाठी काय काय आवश्यक आहे याचा विचार करायचा आहे. परम अर्थस्य परमार्थ, श्रेष्ठ जीवनाचं रहस्य. आणि हे समजून घेण्यासाठी बघा, श्रावण महिना म्हटलं की नामस्मरण केलं जातं, पोथी पुराण वाचले जातात, पूजा केली जाते, बिल्वार्चन केलं जातं. भगवंताच्या भक्तीसाठीचं जेवढं काही साधन आहे
ज्ञानाच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून भगवंताला आळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून मगाशी आपण अभंग ऐकला, मंद माझी बुद्धी कैसे गाऊ गुण. आपण फार विद्वान, फार ज्ञानी नाही आहे, आपल्याला फक्त भक्त बनायचं आहे. आणि जो भक्त बनतो, भक्त म्हणजे काय, जो देवापासून विभक्त होत नाही त्याला म्हणतात भक्त. भक्तांना भगवंताच्या प्राप्तीसाठी जे साधन करतो त्याला म्हटलं जातं भक्ती. मग ते साधन काय आहे, भक्ती म्हणजे काय. बघा, आपण शिव भक्त म्हणून जन्माला आलो, हे सुद्धा आपलं अनंत जन्मीचं सुकृत आहे. म्हणून आपण शिवभक्त म्हणून जन्माला आलो. कोटी जन्मार्जितम पुण्ये शिवभक्ती प्रजायते. अनेक जन्म जन्मांतरीचं पुण्य आपल्याला फळाला आलं आणि म्हणून आपण शिवभक्त झालो. मग आता भक्तानं करावं काय की त्या माध्यमातून त्याच्या या मनुष्य जन्माचं सार्थक होईल. अनेक वेळेला जन्म, अनेक वेळेला मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, हे या जीवनामध्ये विकार आहेत. हे विकार आपल्याला समाप्तीकडे घेऊन जाऊ लागले. वेदांतानं सांगितलं, अस्ति जायते वर्धते अपरिणमते अपक्षीयते विनश्यते. षड विकारांनी युक्त असलेलं हे जीवन समाप्तीकडे निघालं. 25व्या वर्षी अत्यंत तेजपुंज दिसणारं शरीर, अत्यंत तेजस्वी दिसणारा चेहरा जर आपण 60व्या वर्षी पाहिला तर ते तेज 60व्या वर्षी आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे या शरीरामध्ये विकार होत आहेत, हे शरीर मलिन होत आहे, समाप्तीकडे निघालेला आहे. कधीतरी आपण शांत बसून हा विचार केला की आपण एवढं जीवन जगत आहोत, भरपूर पैसे आपल्या बँकच्या खात्यावरती आहेत, इही लोकांचा प्रवास करण्यासाठी आपण भरपूर पैसे जमा केले, परलोकाच्या प्रवासासाठी काही पुंजी आपण जमा केली, काही आपण आपल्या सोबत शिदोरी घेतली. जर घेतली नसेल तर त्या भगवंताच्या दरबारामध्ये या इही लोकातले पैसे उपयोगाला येत नाहीत. त्याच्यासाठी चांगलं कर्म करावं लागतं, त्याच्यासाठी सत्कर्म करावं लागतं. आणि सत्कर्म करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपला जन्म काढावा लागतो. शिवदास महाराज एका अभंगामध्ये सांगतात, 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. आपल्याला अवचित नरदेह प्राप्त झाला, आपल्याला त्याची किंमत नाही आहे. आणि जर आपल्याला किंमत असती तर आपण व्यसन कशासाठी केलं असतं, इतरांना त्रास कशासाठी दिला असता. एका नगरामध्ये नगराच्या राजाला कावळा हवा होता, कावळा. आणि मग राजानं त्या गावामध्ये दवंडी पेटवली की मला कावळा हवाय, जो कोणी मला कावळा आणून देईल त्याला मी यथोचित बक्षीस देणार. बघता बघता सर्व गावामध्ये ती बातमी पोहोचली. प्रत्येकाला वाटू लागलं की मला कावळा सापडला,
तर निश्चितच राजाकडून मला काहीतरी बक्षीस प्राप्त होईल. एका नगरातल्या आंधळ्या व्यक्तीला सुद्धा ही बातमी पोहोचली, बातमी समजली. त्यालाही वाटू लागलं आपलं अंध जीवन आहे, जर एखादा कावळा मला प्राप्त झाला तर फार बरं होईल. सकाळी सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नगराजवळ असलेल्या नदीपात्रामध्ये तो आंधळा व्यक्ती आंघोळ करण्यासाठी गेला. आंघोळ करायला गेल्यावर मनामध्ये हाच विचार होता, एखादा कावळा प्राप्त झाला तर बरं होईल, आपलं जीवन आनंददायी होईल. आंघोळ झाली आणि हातामध्ये जल घेतलं आणि जल अर्घ्य दिलं आणि 2 हात वर केले. हात वर केले, हर हर गंगे म्हटल्याबरोबर एक कावळा येऊन त्याच्या हातामध्ये सापडला. कावळा येऊन हातामध्ये सापडल्यानंतर त्याला आनंद झाला की हर हर गंगे केल्यावर, सूर्याला अर्घ्य दिल्यावर, हात वरती केल्याबरोबर हातामध्ये एक कावळा येतो, कावळा सापडतो म्हटल्यावर त्यानं मिळालेला कावळा घेतला आणि बगलेमध्ये ठेवला. त्याच्या मनामध्ये विचार आला की राजानं आपल्याकडे एकच कावळा मागितला, आपण 2 घेऊन जायचे. मिळालेला कावळा बगलेत ठेवला, परत जल घेतलं, परत सूर्याला दिलं आणि पुन्हा एकदा हर हर गंगे केलं. दुसरा कावळा काय हातामध्ये आला नाही, पण जो मिळालेला होता तो सुद्धा निघून गेला. या कथेचं तात्पर्य आहे, आपल्याला सुद्धा हा मानवाचा देह प्राप्त झालाय, पण त्या आंधळ्या व्यक्तीसारखं जीवन आपल्याला परत प्राप्त होईल, आपल्याला अजून एखादा कावळा प्राप्त होईल आणि आपल्याला बक्षीस मिळवण्याच्या नादामध्ये आहे हे जीवन सुद्धा संपायला लागलंय. आहे हे जीवन सुद्धा समाप्तीच्या दृष्टीनं निघालंय. अस्ति जायते, जन्माला आपण आलेलो आहोत, आपली वृद्धी होतीये, आपण मोठे होत आहोत. एक विशिष्ट काळाला वर्धते, आपली वाढ झाली. अस्ति जायते वर्धते. एक 35-40 वय झालं की केस पांढरे व्हायला लागले, चेहऱ्यावरती सुरकुती पडू लागल्या, हळूहळू हळू अपक्षी येते, त्यामध्ये विकार निर्माण झाला आणि एक दिवस आला, या शरीराचा विनाश झाला, समाप्त झालं हे शरीर. शरीर दररोज समाप्त होतंय, पण हे समाप्त होण्याच्या अगोदर या शरीरामध्ये बसलेला जो ईश्वर आहे, सिद्धांत शिखामणीमध्ये रेणुकाचार्य सांगतात, अप्रत्यक्षो महादेव सर्वेषां आत्ममायया प्रत्यक्षो गुरुरूपेण वर्तते भक्ती सिद्धहे. अप्रत्यक्ष रूपानं देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण तो हृदयातला देव कळून घेण्यासाठी पहिल्यांदा या मनाला परिशुद्ध करावं लागेल. या मनाला चांगल्या विचारांमध्ये आणावं लागेल, चांगल्या चिंतनामध्ये आणावं लागेल. त्याच वेळेला हे मन चांगला विचार करायला लागेल. चांगला विचार करणारं मन सत्कर्म करायला प्रवृत्त होतं. चांगली संगती असायला पाहिजे. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेलो, काय म्हटलं जातं, सज्जन को मिले सज्जन तो हो दोनों में बात, और गधे को मिले गधा तो खाए 2 लात.
म्हणजे चांगल्या संगतीमध्ये आपण यावं. शरीराची शुद्धी आपल्याला माहिती आहे. या शरीराला कसं शुद्ध करावं, कपड्यांना कसं शुद्ध करावं आपल्याला माहिती आहे. पण या मनाला जर शुद्ध करायचं असेल तर या मनुष्य देहाला आपल्याला सत्संगामध्ये घेऊन जावं लागेल, सत्संगाचं श्रवण करावं लागेल. आणि म्हणून पहिली भक्ती आपल्याला सांगितली श्रवणम. ऐकायला शिकलं पाहिजे. आजच्या घडीला बोलायला सगळे शिकले, ऐकायला कोणी शिकलं नाही आहे. सगळ्यांना वाटतं मीही बोललं पाहिजे. सगळ्यांनीच बोललं तर ऐकायचं कोणी, श्रवण कोण करणार. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला श्रवण करता त्यावेळेला तुमच्यातली एक 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 विकृती समाप्त होते, एक एक विकार नाहीसे होतात. आणि म्हणून त्या विकारांचा नाश व्हावा याच्यासाठी सत्संग हे माध्यम आहे. सत्संग हे मनाला परिशुद्ध करणारं एक तत्व आहे. ते गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन गुरुकडून आशीर्वाद रूपानं आपण श्रवण केलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला या मनुष्य देहाची जी विशेषता आहे, या मनुष्य देहाचं जे परम कर्तव्य आहे ते परम कर्तव्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण फक्त अकाउंटवरती पैसे वाढवू लागलो, इकडं पैसे पाहिजे तिकडं पैसे पाहिजे. नुसत्या पैशानं दुःख समाप्त होत नाही. पैसे असल्यानं वस्तूंची प्राप्ती होते. जर दुःख समाप्त करायचं असेल तर पहिल्यांदा चिंता समाप्त झाली पाहिजे. आणि चिंता समाप्त करायची असेल तर चिंतन घडलं पाहिजे. चिंता समाप्त करायची असेल चिंतन करायला पाहिजे. चिंतन केल्याशिवाय चिंता समाप्त होत नाही. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिंतन माणसाला ज्ञानी बनवतं, विवेकी बनवतं, विचारी बनवतं. श्रावण महिना हा एक महिना पूर्ण श्रवणासाठीचा महिना आहे, साधनेसाठीचा महिना आहे. आता यामध्ये किती साधन लोक करतात हे फार महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये श्रावण महिना आला की लोक उपवास करतात. एक वेळ जेवा, फराळच खा, दूधच खा. आपण पदार्थांचा उपवास करू लागलो. नुसत्या पदार्थांच्या उपवासानं परमात्मा मिळणार नाही. पदार्थांच्या उपवासाच्या बरोबरच आपल्यातल्या विकारांचा नाश व्हावा याच्यासाठी थोडं तप केलं पाहिजे, थोडी साधना केली पाहिजे, थोडं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ही साधना ज्या वेळेला आपण करायला आरंभ करतो त्यावेळेला आपल्यातली एक एक ग्रंथी समाप्त होते. एक एक विकार नाहीसे होतात, विकृती नाहीशी होते. आणि ते शुद्ध चैतन्य, ते शिवतत्व आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून किती वेळ गेला असेल, किती कालावधी गेला असेल, किती आयुष्य आपलं समाप्त झालं, जे झालं ते झालं. जो वेळ उरलेला आहे त्या वेळामध्ये तरी आपण भगवंताची साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो व्यक्ती ही साधना करायला आरंभ करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही असं नाही, पण त्या दुःखाला तोंड देण्याचं धैर्य त्याला प्राप्त होतं. एक परमेश्वरी शक्ती आपल्याला प्राप्त होते. ती व्हायब्रेशन्स आपल्याला प्राप्त होतात, ती स्पंदन आपल्याला प्राप्त होतात, ज्या योगानं आपल्या जीवनाचं जे इप्सित आहे
ते प्राप्त करण्याच्या उद्देशानं आपली पावलं तिकडे पडायला लागतात. हे शरीर सगळं अमंगळ आहे. भगवद्गीतेनं सांगितलं अमंगल्य शीलम. हे शरीर अमंगळ आहे, पण याच शरीरानं परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. आणि म्हणून शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी पहिली गोष्ट सांगितली, आपल्याला माणसाचा जन्म मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली, नुसता माणसाचा जन्म मिळून चालणार नाही, तर त्या माणसामध्ये मनुष्यत्व असायला पाहिजे. म्हणजे माणसाचा जन्म मिळाला, मनुष्यत्व मिळालं. आता नुसतं ह्या दोन गोष्टी असून चालणार नाहीत, तर त्याच्यासाठी महापुरुषांचा संघ मिळाला पाहिजे, संगती मिळाली पाहिजे. जो महापुरुषांच्या, सद्गुरूंच्या, सज्जनांच्या, संतांच्या संगतीमध्ये जातो, त्याच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होते, परिवर्तन व्हायला सुरुवात होते. अनेक लोक आमच्याकडे येतात, महाराज माझ्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये फार दुःख, कष्ट, या सगळ्या गोष्टी समाप्त झाल्या पाहिजे. इच्छा चांगली आहे, परिवर्तन झालं पाहिजे, पण परिवर्तन कोणी बाहेरचा येऊन आपल्यात करत नाही. परिवर्तनासाठी स्वतःला तयार व्हावं लागतं. एका गावामध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं, असं थोडं शहरासारखं गाव, आणि त्या ठिकाणी ते राहायला गेले. आता त्या शहरासारख्या त्या गावामध्ये राहायला गेल्यानंतर कामाच्या निमित्तानं एक भाड्याच्या खोलीमध्ये ते राहत होते. भाड्याच्या खोलीत राहत असताना त्या घराचे मालक आणि त्याची पत्नी दोघेही त्याच घरामध्ये राहत होते. मग आता काय झालं, ते नवीन लग्न झालेलं जोडपं आता काही वेळेला त्या घरातली ती माऊली आपल्या घरातल्या खिडकीतून पाहायची आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणायची की शेजारी आपल्या जी नवीन भाडेकरू आलेली आहे ती कपडे काय स्वच्छ धुत नाही. एक दिवस झालं, दुसऱ्या दिवशी तिनं सांगितलं की शेजारी भाडेकरू आलेली आहे ती कपडे स्वच्छ धुत नाही. 3 दिवस झालं, 4-5 दिवस गेले. 6व्या दिवशी तिनं खिडकीतून पाहिलं आणि ती नवऱ्याला म्हणू लागली, गेले 5 दिवस झालं मी पाहतोय की ती कपडे स्वच्छ धुत नाही. आज मात्र एवढे स्वच्छ कपडे तिनं कसे काय धुतलेले आहेत बरं. त्यावेळेला तो नवरा तिला म्हणतो, अरे कपडे तर ती दररोजच स्वच्छ धुते, आज मी आपल्या खिडकीच्या काचा पुसलेल्या आहेत. म्हणजे जर आपण आपल्या दृष्टीत परिवर्तन आणायला सुरुवात केली तर आपल्यात बदल निश्चित होतो. म्हणून आपल्यातला बदल जर घडवायचा असेल, जग बदलायचं असेल, तर पहिल्यांदा स्वतः बदलावं लागतं, स्वतः विचारी व्हावं लागतं, स्वतः सन्मार्गाला जावं लागतं. बघा, पाप कोणाला दिसतो या जगात? जगत फार बदललं, जगात लय पाप वाढलं असं कोण म्हणतं? ज्याच्या आत पाप भरलेला आहे तोच म्हणतो पाप वाढलेला आहे. ज्याच्यामध्ये सत्कर्म आहे, सन्मार्ग आहे, त्याला कधी या जगात पाप दिसत नाही. उलट त्याला आनंदच आनंद दिसतो, त्याला पुण्यच पुण्य दिसतं. त्याला कुठं इथं पाप दिसत नाही. म्हणजे ही जी भावना आपल्या आतमध्ये आहे, आपली दृष्टी आपल्याला बदलावी लागेल. लोक सहज म्हणतात, हे बदललं पाहिजे, ते बदललं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, सगळ्यांनी बदललं पाहिजे, सगळ्यांनी बदललं पाहिजे असं आपण म्हणत असतो. पण सज्जन हो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत या जगात बदल तुम्हाला दिसणार नाही आहे.
या जगात जर आपल्याला बदल पाहायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. आणि तो स्वतःतला बदल जर कुठं घडत असेल तर या सत्संगामध्ये तो बदल घडतो. या सत्संगाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपलं अगोदरच आयुष्य वेगळं होतं, पण अध्यात्मात आल्यानंतर, या परमार्थामध्ये आल्यानंतरचं माझं जीवन मात्र बदललंय. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, आपली दृष्टीच बदलून गेली. असं म्हटलं, जशी दृष्टी तशी सृष्टी. आपल्याला बदल कधी दिसणार आहे? ज्या वेळेला आपण स्वतः प्रयास करणार आहे, चांगल्या संगतीमध्ये जाणार आहोत. चांगल्या संगतीत गेल्यानंतर चांगली विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आणि ही सत्वृत्ती निर्माण होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. आणि तो सत्संग श्रवण करण्यासाठी मनुष्य जन्माची आवश्यकता आहे. हा मनुष्य जन्म असाही आणि तसाही समाप्त होणार आहे. म्हणजे आम्ही अनेकांना सांगतो की जीवन म्हणजे एक आईस्क्रीम खाण्यासारखं आहे. कसं? आईस्क्रीम तुम्ही खाल्लं तरी संपणार आहे आणि नाही खाल्लं तरी विरघळून जाऊन समाप्त होणार आहे. मग ते असंच वेस्ट घालवण्यापेक्षा, हे असंच समाप्त करण्यापेक्षा आपण त्याचा आनंद घेऊ, त्याचा उपभोग घेऊ. एवढंच नाही तर काहीतरी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि ते कार्य करण्यासाठी सद्विचारांची आवश्यकता असते, सद्दृष्टीची आवश्यकता असते. तो दृष्टीतला बदल आपल्याला आचार्य शिकवतात, सद्गुरू शिकवतात. गुरु महाराज कुठून बाहेरून देव आणतात आणि आपल्यामध्ये घालत नाहीत. तुमच्यातलाच देव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. तत्वमसी ब्रह्मवाक्याचा उपदेश करतात. तूच ब्रह्म आहेस, तूच शिवतत्व आहेस, तुझ्यातच शिव आहे. आणि म्हणून रेणुकाचार्यांनी सांगितलं की तो अप्रत्यक्ष असलेला परमेश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे. चंद्रकांते यथा तोयम सूर्यकांते यथा नलः बीजे यथांकुर सिद्धा तथात्माने शिवस्थितः. तुझ्या हृदयामध्ये देव आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये तो महादेव आहे. त्या महादेवाला प्रकट करण्यासाठी माध्यम सांगितलं श्रवण भक्ती, सत्संग. सत्संग श्रवण केला पाहिजे. पिंपरी चिंचवड श्रावण मास तप अनुष्ठान समिती खरोखर यावर्षी फार चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून हा सत्संग पोहोचवण्याचं ते काम करतायत. पण हे श्रवण कोण करणार? श्रवण कधी करायचं? आपल्याला तेवढी जिज्ञासा असायला पाहिजे. तेवढा 1 तास आपण बसलं पाहिजे. लोकांना 1 तास प्रवचन ऐकायचं म्हणलं तर होत नाही, पण 3 तास पिक्चर बघायला सांगा, 2 तास नाटक बघायला सांगा, रातभर तमाशा बघायला सांगा. सगळ्यासाठी माणसाकडे वेळ आहे. पण सत्संग करायचा असेल तर बघा, अनेक लोक सांगतात, अहो काय सांगायचं महाराज, पूजेला बसायचं असतं, पूजा करायची असते, पण माझं मनच लागत नाही. अरे पिक्चर बघताना कसं मन लागतंय बरं? पिक्चर बघून झाला, तुम्हाला विचारलं की काय होती स्टोरी, लगेच आपण सगळं सांगतो, असं झालं तसं झालं, ह्या सगळं काय लगेच इत्तंभूत एकदम कंठस्थ. आणि तेच जर सत्संगात विचारलं तर काय झालं तर काय सांगता येत नाही. एखाद्याला विचारलं, बाबा सत्संगामध्ये काय श्रवण केलं? एवढे दिवस आपण दररोज प्रवचन श्रवण करत आहोत, आणि एवढे दिवस श्रवण करत असताना जर विचारलं आपल्याला की सत्संग त्या आशीर्वचनात तुला बोध काय झाला? एक काय झालं, एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याचा एक नियम होता की तो दररोज
सत्संग श्रवण करायला जायचा. म्हणजे एवढं की जे प्रवचनकार होते ते तो व्यापारी आल्याशिवाय प्रवचन करत नव्हते. एक दिवशी तो व्यापारी आजारी पडला. आजारी पडल्यावरती त्या व्यापाऱ्याने त्याच्या मुलाला सांगितलं, अरे बाळा, आपल्याला प्रवचनाला गेलं पाहिजे, सत्संगाला गेलं पाहिजे. जर मी सत्संगाला गेलो नाही तर ते प्रवचनकार प्रवचन सुरू करणार नाहीत. मग तो म्हणला, मी आजारी आहे, माझ्या ऐवजी तू प्रवचनाला जा. मग त्याचा मुलगा प्रवचनासाठी गेला. त्या प्रवचनाचा त्या दिवशीचा विषय होता, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम भक्ती, प्रेम केलं पाहिजे. त्याला महाराजजी अत्यंत भावविभोर होऊन सत्संग आणि प्रवचन सांगत होते आणि तो श्रवण करत होता. अतिशय भावुक सुंदर पद्धतीनं सत्संगाचं श्रवण तो करत होता. सत्संगाचं श्रवण झालं, घरी आला आणि घरी आल्यानंतर सुंदर पद्धतीनं त्याचं श्रवण झालं आणि दुसऱ्या दिवशी तो दुकान उघडायला गेला. आणि दुकान उघडल्यानंतर सकाळची वेळ होती. एक गाय नेमकी त्याच्या दुकानाच्या द्वारामध्ये आली आणि एका ज्वारीच्या पोत्यामध्ये तिनं तोंड घातलं. त्या पोत्यामध्ये तिनं तोंड घातल्यानंतर आता हा बघत राहिला, कारण त्यानं अगोदरच प्रवचन श्रवण केलं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही द्वेष, कोणाचाही मत्सर न करता सर्व प्राणी मात्रांवरती, सर्व जीवांवरती दया करायची, कारण धर्माचं मूळ दया आहे. आणि या नयनं गाय आलेली आहे, ज्वारीच्या पोत्यात तिनं तोंड घातलेलं आहे. बराच वेळ झालं ती ज्वारी ती गाय खात होती. त्याला वाटलं काय थोडंफार खाल्लं तर काय बिघडलं, आणि म्हणून त्यानं काय त्या गाईला हाकललं नाही. थोड्या वेळानं त्याचा वडील दुकानाकडे आला आणि त्यानं पाहिलं की गाय पोत्यामध्ये तोंड घालून बसलेली आहे. हा आपला शांत बसलेला आहे, पाहत आहे. वडील रागारागानं आले आणि मुलाला म्हणले, अरे तुला कळतंय वगैरे की नाही, गाय तिथं ज्वारी खाऊ लागलेली आहे आणि तू मात्र असा ठोंब्यासारखा उभा आहेस. त्यावेळेला तो वडिलांना म्हणू लागला की मला माहिती आहे ती गाय ज्वारीच्या पोत्यात तोंड घातलेली आहे, पण मी काल प्रवचन ऐकलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सर्व जीवांवरती आपण प्रेम केलं पाहिजे, आणि म्हणून मी त्या गाईला ज्वारी खायला दिली. त्यावेळेला त्याचे वडील म्हणू लागले की अरे बाळा, प्रवचनातलं प्रवचनातच ठेवायचं असतं, ते उपयोगात आणायचं नाही. असं जर आपण नुसतं सत्संग ऐकत राहिलो तर कधी बदल होईल आपल्यात, कधी परिवर्तन होईल आपल्यात. जर आपल्यात परिवर्तन करायचं असेल तर प्रत्येक गोष्ट अंगीकारली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. जर आत्मसात करू लागलात, एक एक गोष्ट आपण आचरणात आणायला लागलो, म्हणजे आचरणात आणल्यानंतर परिवर्तन होतं. आतलं मन परिशुद्ध होतं. मन परिशुद्ध झालं, मन शुद्ध झालं की त्याचं जीवन शुद्ध व्हायला सुरुवात होते. सगळ्या गोष्टी एकदम होत नाहीत, एकदम बदल आपल्या जीवनात घडत नसतो. थोडा 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 बदल आपल्या जीवनात आपल्याला करावा लागतो, आणि तोच बदल करण्यासाठी आपल्याला सत्संगाची नितांत आवश्यकता असते. आणि तो सत्संग ऐकण्याची जी योग्यता आहे ती मनुष्य जन्मामध्ये आहे, ह्या माणसाच्या जन्मामध्ये आहे. आणि म्हणून आपल्यात बदल, आपल्यापासून सुरुवात. एक माणूस जगत बदलायला निघाला, तो म्हणला सगळं जग बदललं पाहिजे, आणि मग तो फिरू लागला, जग बदललं पाहिजे, प्रत्येकाला सांगू लागला, नाही असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. कोणीच ऐकलं नाही. त्याला वाटलं माझं कार्यक्षेत्र जरा मोठं होते म्हणून त्यानं एक देश निवडला, भारत.
पूर्ण भारतभर फिरला, प्रत्येकाला सांगू लागला की बदल झाला पाहिजे, असं झालं पाहिजे, सन्मार्गाला लागलं पाहिजे, चिंतन वाढलं पाहिजे, विचारी झालं पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे. कोणीच ऐकेना. त्याला वाटलं बहुतेक भारत हे क्षेत्र सुद्धा मोठं आहे. तो महाराष्ट्रापर्यंत आला, महाराष्ट्रातून त्याच्या जिल्ह्यापर्यंत आला, त्याच्या जिल्ह्यातून त्याच्या तालुक्यापर्यंत, त्याच्या गावापर्यंत, त्याच्या गल्लीपर्यंत, गल्लीतून घरापर्यंत आला. आणि घरातून आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की स्वतःतला बदल हाच जगातला बदल आहे. स्वतःत बदल झाला पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वतःत बदल करू इच्छितो त्यानं सत्संगाचं श्रवण करावं. सत्संग कोई न्योता नहीं है. सत्संग कोई न्योता नहीं कि गुरुजी बुलाएंगे और हम जाएंगे. सत्संग तो आत्मा की भूख है. सत्संग ऐकायला या म्हणून कोणी सांगत बसलं नाही पाहिजे, स्वयं प्रेरणेनं. नाहीतर अलीकडे काय होतं, चला नवरा बायको असतात आणि नवरा बायको नवऱ्याला म्हणत असते, चला हो जरा सत्संगाला जाऊ, प्रवचनाला जाऊ, कीर्तनाला जाऊ. नवऱ्याला काय सवय नसते, ऐकायची सवय नाही. त्यांना आपलं ते नियमित दुकानाच्या गल्ल्यावर बसायची सवय असते, पैसे घेत बसायची. सत्संग कधी करणार, प्रवचन कधी श्रवण करणार. एक दिवशी प्रकार असा घडला, एक पत्नी फारच आग्रह करू लागली आणि नवऱ्याला म्हणू लागली की नाही तुम्ही चला सत्संगाला, चला म्हणल्यानंतर नवऱ्याला ती घेऊन गेली. त्यानं बरोबर प्रवचनाच्या ठिकाणी चांगली जागा पकडली, म्हणजे खांबाला टेकून बसता यावं, बसता बसता झोपताही यावं, अशा पद्धतीनं तो जागा शोधू लागला. मग प्रवचनामध्ये गेल्याबरोबर ते जे प्रवचनकार होते ते म्हणले, आलात या म्हणल्यानंतर त्याला पण जरा लक्ष आहे वाटलं, प्रवचनकारांचं माझ्याकडे लक्ष आहे. आलात या म्हणले, खांब बघितला आणि बसू लागला. तोपर्यंत त्यांनी म्हणले, बसलात बसा. थोडा वेळ बसला, झोप लागली. थोड्या वेळानं मनात काय आलं, उठला आणि निघालात जा. 3 वाक्य, आलात या, बसलात बसा आणि निघालात जा. 3 वाक्य त्याच्या डोक्यात बसली. आणि मग घरामध्ये गेले. रात्रीची वेळ आणि त्यांच्या घरामध्ये नेमका चोर शिरला आणि हा झोपेतच चाबळत होता. आलात या, बसलात बसा, निघालात जा. ही 3 वाक्य तो सारखं झोपेमध्ये चावळत होता. आणि नेमका त्याच्या घरामध्ये चोर शिरला आणि इकडून त्याचा आवाज आला, आलात या. त्याला वाटलं बहुतेक घरात कोणतरी जागा आहे. तो चोर लपायला खोपड्यामध्ये गेला आणि तिथं बसला. आणि दुसरा आवाज आला, बसलात बसा. बसलात बसा म्हणल्यानंतर चोराला वाटलं खरंच कोणीतरी जागा आहे आणि म्हणून शीघ्रतया त्या घरातून तो निघून गेला. त्यावेळेला तिसरा आवाज आला, निघालात जा म्हणल्याबरोबर त्या चोरानं पळच काढली. त्याला वाटलं खरंच कोणतरी घरामध्ये जागा होतं, नाहीतर माझं अवघड झालं असतं. 3 वाक्य प्रवचनामध्ये श्रवण केली आणि ती नुसती चाबळल्यानं घरातली चोरी होणारी वाचली. सकाळी उठल्यावर लक्षात आलं दार मोडलेलं आहे, कपाट उघडलेलं आहे, पण चोरी काय झाली नाही. त्यावेळेला ती पत्नी म्हणू लागली की तुम्ही प्रवचनामध्ये त्या प्रवचनकार महाराजांनी 3 वाक्य तुम्हाला बोलले, ती 3 वाक्य तुम्ही रात्रभर चाबळत होता, ती 3 वाक्य तुम्ही वारंवार बोलत होता. त्यावेळेला ती पत्नी त्यांना म्हणू लागली, अहो 3 वाक्य तुम्ही नुसती आचरणात आणली, बोलायला लागला तर आपली चोरी होणार होती ती वाचली. संपूर्ण प्रवचन जर श्रवण केलं असतं, संपूर्ण प्रवचन जर आचरणात आणलं असतं, निश्चितच संपूर्ण जीवनाचा कायापालट झाला असता. आणि म्हणून आपल्या जीवनाचा कायापालट होण्यासाठी, या मनुष्य जन्माचं सार्थक होण्यासाठी आपल्याला हा माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे. आपण
गेले 20-25 दिवस झाले अनेक शिवाचार्यांचं मार्गदर्शन श्रवण केलं. मला आपणा सर्वांना या ऑनलाईन प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही किती प्रवचनं ऐकता याच्याही पेक्षा एक एक बदल तुम्ही जीवनामध्ये करायला सुरुवात करा. सत्कर्म करायला आरंभ करा. दान, पूजा, जप, ध्यान काहीतरी करा. दररोज थोडं दान आपण केलं पाहिजे. आपलं धन शुद्ध करायचं असेल तर आपण दान केलं पाहिजे. आपलं मन शुद्ध करायचं असेल तर थोडंसं पूजा ध्यान केलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला तुम्ही 5-10 मिनिटं करायला लागाल त्यावेळेला तुमची वृत्ती सन्मार्गाला लागेल. तुम्ही सन्मार्ग वृत्ती बनाल. आणि म्हणून श्रावण महिना, तसं तर थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं आज प्रवचन करायचं होईल की नाही असं वाटत होतं. अजूनही आवाज थोडासा ठीक नाही आहे. पण आमचे आत्मीय खरोखर ज्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून 2009-10च्या दरम्यान युगमानोत्सव झाला. एवढंच नाही तर दरवर्षी त्यांच्या नटराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात. गेल्या वर्षी आदरणीय काशी जगद्गुरूंचं 1 मासपर्यंत अनुष्ठान संपन्न झालं. असे या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक श्रावण मास तप अनुष्ठान समिती पिंपरी चिंचवड याचे अध्यक्ष आत्मीय महेश स्वामी. खरोखर आपण या पेजच्या माध्यमातून सर्व लोकांना एक खुला सत्संग घडवून देण्याचं काम केलं. एवढंच नाही तर सर्व जगद्गुरूंचं आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाले. काशी जगद्गुरू असतील, श्रीशैल्य, त्याबरोबरच केदार, रंभापुरी आदी सगळ्या जगद्गुरूंचं, मला वाटतं उज्जैनी जगद्गुरूंचं आशीर्वचन सुद्धा महापूजा आपल्याला प्राप्त होणार आहे. खरोखर हे जे काम आपण केलं महेश स्वामी, आणि त्याचबरोबर एक सामाजिक जाणीव म्हणून या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण 4 महिन्यापर्यंत हजारो लोकांना जे अन्नदासोह दिलात. खरोखर आपलं हे जे कार्य आहे खरोखर अतिशय अभिनंदनीय आहे. आपल्याला सगळ्या जगद्गुरूंचा, सर्व शिवाचार्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून असंच कार्य सातत्यानं घडत राहो. या पेजच्या कामामध्ये महेश स्वामींना ज्यांनी सहयोग दिला ते वेदमूर्ती चंद्रशेखर स्वामी नंदीकोलमठ. दररोज सकाळी रुद्राभिषेक आणि त्याचबरोबर नित्य महास्वामीजींचं आशीर्वचन असेल, शिवाचार्यांचं आशीर्वचन असेल, सगळ्यांशी संपर्क साधण्याचं काम असेल. खरोखर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहात. दयागण पार्वती परमेश्वर तुम्हा सर्वांना, महेश स्वामी अध्यक्ष आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पाठीमागं असलेली त्यांची जी सर्व टीम आहे, त्यांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना जो सहयोग करणारा जो सर्व धर्मीय वर्ग आहे, खरोखरच त्या सर्वांना महाराजांचा मंगल आशीर्वाद आहे. असंच कार्य तुम्ही सातत्यानं करत राहा. महेश स्वामींच्या संकल्पामध्ये तुम्ही सक्रिय व्हा, सहभागी व्हा, अशीच भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि शेवटी पुनश्च एकदा एका अभंगाच्या माध्यमातून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. या सत्संगाच्या माध्यमातून, या आशीर्वचनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मानवी जीवनाचं कल्याण साधायचं आहे. आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. आणि म्हणून आपलं कल्याण जर आपल्याला साधायचं असेल तर आपण भगवान शिवाच्या चरणी लीन झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. साधना करायची म्हणजे काय एकदमच 2-2 तास 4-4 तास बसायचं नाही, पण कमीत कमी 1 माळ जप तरी आपण सुरू केला पाहिजे.
थोडं थोडं वाढवत वाढवत गेलात तर तुम्हाला त्या भगवान परमात्म्याचा जो परम आनंद आहे तो परम आनंद प्राप्त होईल. आणि तो परमानंद प्राप्त व्हावा याच्यासाठी तुम्हा सर्वांना जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मनोज स्वामी, माझे सद्गुरू लिंगैक्य सिद्धलिंग शिवाचार्य, आपणा सर्वांना आशीर्वाद देवोत अशी भावना व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम करतो. जाता जाता शेवटी एक अभंग बोलून माझ्या वाणीला विराम करतो. शेवटची विनवणी परिसावी शूल पाणी, शेवटची विनवणी परिसावी शूल पाणी, इतुकेची द्यावे दान जवळी राहावे आपण, इतुकेची द्यावे दान जवळी राहावे आपण, जवळी राहावे आपण, आपण जवळी राहावे आपण, आपण शेवटची विनवणी परिसावी शूल पाणी, गोड नाम निरंतर, गोड नाम निरंतर सेवकासी अलंकार, सेवकासी अलंकार, महादेव म्हणे धन, महादेव महादेव म्हणे धन, माझे पार्वती जीवन, माझे पार्वती जीवन, देवा महादेवा, हे देवा देवा महादेव म्हणे धन, माझे पार्वती जीवन, शेवटची विनवणी परिसावी शूल पाणी, परिसावी शूल पाणी, शेवटची विनवणी शेवटची विनवणी परिसावी शूल पाणी, परिसावी शूल पाणी, परिसावी शूल पाणी.
सांब जय नम पार्वतीपतये शिव हर हर महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव। आजच्या या आशीर्वचन वाणीला मी इथंच विराम करतो। ओम शांती शांती शांती।